लास्ट आपण जे चॅप्टर घेतलेले होते ते चॅप्टरपासूनच आपण कंटिन्यू पुढे करत आहोत. आपलं पुढचं चॅप्टर जे आहे ते पोषक द्रव्य आहे. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपण जवळजवळ आपले व्हिटॅमिन्स, त्याचप्रमाणे आपले प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्वे हे सगळं आपण त्याच्यामध्ये कव्हरअप करणार आहे ह्या चॅप्टरमध्ये. आणि तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मॅक्झिमम जेवढेही पॉईंट होता येईल सगळेचे सगळे पॉईंट मी कव्हरअप करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर हिच्यामध्ये सगळ्यात पहिले वरती चॅप्टरचं नाव टाकून घ्यायचं, पोषक द्रव्ये. ठीक आहे. बघा, पोषक द्रव्ये ॲक्च्युली आहे काय? सजीवांचं पोषणासाठी आवश्यक असणारे पदार्थ. काय म्हटलं आहे? सजीवांच्या पोषणासाठी आवश्यक असणारे पदार्थ. आता सजीवांचं पोषण जे आहे बेटा, तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की सजीवांचं पोषण हा भानगड काय? सजीवांच्या पोषणासाठी आवश्यक असणारी पदार्थ म्हणजे काय येतं? ते पोषक द्रव्य येतात. आता हे जे सजीवांचं पोषण म्हणजे काय? पोषण म्हणजे शरीराची वाढ होण्यासाठी आवश्यक असतं. शरीराच्या रुटीन कार्य म्हणजे तुमचं एक्झाम्पल फॉर हृदयाची गती असो किंवा स्वादुपिंडाचं कार्य असो किंवा त्याचप्रमाणे आपली पचनाची क्रिया असो, वाढीची प्रक्रिया असो, ह्या सगळ्याच्या सगळ्या क्रिया ज्या आहेत ज्याच्याद्वारे आपल्याला पोषण प्राप्त होतं त्या सर्व जे आहे ते आपल्याला कशामधनं मिळतं? पोषक द्रव्यातनं मिळत असतं. क्लिअर आहे? आता हिच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की हिच्यामध्ये एक व्याख्या लिहून घ्यायची आहे. सगळ्यात पहिले ज्या पदार्थांच्या न करता ज्या पदार्थांचे चयापचय आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते. सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्यांना पोषक द्रव्य म्हणायचे. पोषक द्रव्य म्हणावे. बघा, दोन गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की चयापचयाची क्रिया, ज्या पदार्थांचे चयापचय आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते. म्हणजे काय? चयापचय म्हणजे सिंपलशी गोष्ट आहे, पचन होण्यावर होते. काय होते? ज्या पदार्थांचं पचन होते. यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात मेटाबॉलिझम. यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तुमचं मेटाबॉलिझम म्हणतात. आणि हे जे आहे याला ॲसिमिलेशन असे म्हणतात, सात्मीकरण. आता बघा, लक्षात घ्या, हे आहे काय? पदार्थांचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय. म्हणजे एखादा पदार्थ आपण खाल्ला आणि तो जर आपल्याला पचला नाही तर आपलं पोट फार भयंकर लेवलला दुखत असतं. आणि एखादा पदार्थ जर तो पचून गेला म्हणजे काय? त्याचे चयापचय होऊन गेले. आता ही जे चयापचयाच्या क्रिया ह्या कुठे होतात? तर बघा, हे चयापचयाच्या क्रिया सर्व पेशीत घडतात. कुठे घडतात बेटा? पेशीत घडतात. मागच्या काही चॅप्टर्समध्ये आपण याच्याबद्दल डिटेल लेवलमध्ये इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. काय इन्फॉर्मेशन घेतलेली आहे की जेवढ्याही पेशीमध्ये ऊर्जा जे राहते ते ऊर्जा तयार होण्याचं कार्यच तुमच्या पेशीमध्ये घडत असतं. बरोबर आहे ना? मग हिच्यामध्ये आपण काय बोललो? चयापचयाच्या सर्व क्रिया कशामध्ये घडतात? पेशीमध्ये घडतात. आणि सात्मीकरण काय? सात्मीकरण म्हणजे शोषून घेणे. म्हणजे जी ऊर्जा तयार झाली ती शोषून घेणे, ह्याच क्रियेला तुमचं काय म्हटलं आता? म्हणजे जे हे सर्व कोणाकडनं मिळतं आहे? तर पोषक द्रव्यांकडनं मिळतं आहे. म्हणजे ज्या पदार्थांचं पचन होतं आणि पचन झाल्यानंतर त्याच्यातनं ऊर्जा शोषून घेतली जाऊ शकते अशा पदार्थांना काय म्हटलं आता? पोषक द्रव्य होतं. तुम्हाला एक साधा प्रश्न येऊ शकतो, चयापचयाच्या क्रिया कुठे घडतात? तर तुम्हाला सांगायचं आहे चयापचयाच्या सर्व क्रिया ह्या पेशीमध्ये घडत असतात. क्लिअर आहे? चला, पुढे पोषक द्रव्यातून मिळणारी ऊर्जा. पोषक द्रव्यातून मिळणारी ऊर्जा कॅलरीत मोजतात.
कशामध्ये मोजतात बेटा? कॅलरीमध्ये मोजतात. आता हे काय आहे? कॅलरी हे जे आहे हे ऊर्जा मोजण्याचं एक साधन आहे. बघा, तुम्हाला तर परीक्षेमध्ये प्रश्न आला की उष्णता कशामध्ये मोजली जाते, तर तुम्ही सांगायचं उष्णता जे आहे ते जूलमध्ये मोजली जाते. कशामध्ये मोजली जाते? जूलमध्ये मोजली जाते. एखाद्या पदार्थातनं जर आपण ऊर्जा ग्रहण करतो ना, तर ती उष्णताच ग्रहण होते. काय होते? उष्णता घेतली जाते. उष्णतेच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला ऊर्जा देत असते. बरोबर आहे. गाडी रन करायची, गाडी रन करायसाठी तुम्हाला लागतं काय? सॉरी चला सॉरी गाडी रन करण्यासाठी आपल्याला लागतं काय? तर गाडी रन करण्यासाठी आपल्याला फक्त एक उष्णतेची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? उष्णतेची आवश्यकता असते. ते उष्णतेची आवश्यकता असल्या कारणानं आपण त्याच्यामध्ये पेट्रोल टाकतो. इंजनमध्ये त्याचं काय होतं? इग्निशन होतं, म्हणजे भडका होतो आणि त्या भडक्यातनं तुमचं इंजन जे आहे ते बूस्ट व्हायला सुरुवात होतं. तसंच आपली हे सुद्धा शरीर एक प्रकारचं एक इंजन आहे आणि ह्या इंजनामध्ये तुम्हाला उष्णतेची आवश्यकता असते. क्लिअर आहे ना? म्हणजे हीच उष्णता तुम्हाला कशातनं भेटत असते? तर ह्या पोषक द्रव्यातनं मिळत असते. तर आता आपल्याला तेच सांगता आहे की हे जे पोषक द्रव्यातनं मिळणारी ऊर्जा जी राहते ते ऊर्जा कशात मोजली जाते? तर कॅलरीत मोजली जाते. क्लिअर आहे ना? ऊर्जा कशात मोजली जाते? कॅलरीत. आणि ऊर्जा कशी? तर उष्णतेच्या स्वरूपामध्ये बेटा ती ऊर्जा असते. क्लिअर आहे ना? तर एक लक्षात ठेवायचं, ऊर्जा म्हणजे तुम्हाला जर म्हटलं, दोन प्रश्न आहे बेटा वेगवेगळे, की उष्णता ही कशात मोजली जाते, असा जर साधा सिंपल प्रश्न आला तर तुम्ही सांगायचं उष्णता ही जूलमध्ये मोजली जाते. कशात मोजली जाते? जूलमध्ये मोजली जाते. पण त्याच ठिकाणी तुम्हाला जर म्हटलं की ऊर्जा कशामध्ये मोजली जाते, तर तुम्ही सिंपल सांगायचं की सर ऊर्जा कॅलरीमध्ये मोजली जाते. समजलं का? बघा, दोन डिफरंट गोष्टी आहेत, तुम्हाला प्रॉपर वेने लक्षात ठेवायचे. हां, तेच त्या ठिकाणी जर सपोज उष्णता ही सुद्धा तुमची कॅलरीमध्ये मोजली जाऊ शकते. कारण हे जे आहे हे SI युनिट म्हटलं जातं. याला कोणतं युनिट? SI युनिट म्हटलं जातं. आणि हे जे येईल ना बेटा, हे एक प्रकारचं CGS युनिट आहे. जसं आपण म्हणतो ना किलोग्रॅम, तसा विषय आहे हा तुमचा किलो येऊ शकतो, हा तुमचा ग्रॅम येऊ शकतो. क्लिअर आहे का? साधं सिंपल एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, चला काही क्वेश्चन असतील तर विचारत चालायचे. आता याच्यात एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की 1 किलो कॅलरी बरोबर 1 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी असतात. किती? 1 किलो कॅलरी. 1 किलो कॅलरी म्हणजे किती कॅलरीज असतात बेटा? तर 1000 कॅलरीज असतात. हे एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. पुढे आता पोषक द्रव्ये जे राहतात ना, पोषक द्रव्ये हे 6 भागामध्ये विभागलेले असतात. पोषक द्रव्ये हे 6 भागामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागलेले असतात. तर कोणते कोणते आहेत तेही बघूया आपण. तर एक येतो बेटा सगळ्यात पहिला नंबरला कार्बोहायड्रेट. कसे कोणते कोणते पोषक द्रव्य आहेत? तर कोणते कोणते पोषक द्रव्य आहेत? तर पहिला आहे तुमचा कार्बोहायड्रेट. 2 नंबरला येतो तुमचा प्रथिन. कोण येतो? प्रथिन आहे. आणि यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? प्रोटीन्स. 3 नंबरला येतात बेटा मेद. याला स्निग्ध पदार्थ सुद्धा म्हणतात. काय म्हणतो आपण? स्निग्ध पदार्थ. आणि यालाच इंग्रजीमध्ये म्हणतो आपण फॅट्स. 4 हिच्यामध्ये येतील तुमचे जीवनसत्व. म्हणजे यालाच तुम्ही काय म्हणणार? तुम्ही विटॅमिन. क्लिअर? 5 याला याच्यात येतात क्षार जे येतील तुमचे ते मिनरल्स वगैरे ज्याला आपण म्हणू शकतो, याला काय म्हणतात? क्षार. 6 हिच्यामध्ये पाणीसुद्धा एक पोषक द्रव्याचा घटक आहे. आणि हिच्यामध्ये 7वा घटक जो आहे, जो मॅक्झिमम पुस्तकामध्ये नसतो पण तो हिच्यामध्ये गरज आहे त्याची, याला म्हणतात तंतुमय पदार्थ. म्हणजे यालाच म्हणतो बेटा आपण फायबर्स. हा सगळ्यात गरजेचा पदार्थ आहे पोषक द्रव्यांसाठी. बघा, हे पोषक द्रव्ये आपल्या बॉडीला आहे ना एकाच प्रकारे मदत नाही करत, वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतात. तर ते कशा प्रकारची मदत करतात तेही तुम्हाला समजवतो. ठीक आहे? पोषक द्रव्ये किती प्रकारचे आहे? तर 7 प्रकारचे पोषक द्रव्ये मी तुम्हाला लिहून दिलेले. कोणते कोणते? कार्बोहायड्रेट, प्रथिन, मेद, स्निग्ध किंवा फॅट. बघा, थोडं एक्सप्लेन करत घेऊ. कार्बोहायड्रेट जे आहे, जे डेलीचं आपण अन्न खातो ना, तिच्यातनं मिळणारी ऊर्जा. बरोबर आहे ना? जिच्यातनं आपल्याला फास्ट ऊर्जा मिळून जाते, एकदम क्विक ऊर्जा मिळून जाते. कार्बोहायड्रेट जे आपण अन्न खातो त्याच्यातनं आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात. सेम प्रोटीन्स हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अंडे खातात, डाळ खातात, तिच्यातनं तुम्हाला प्रोटीन्स मिळत असतं. स्निग्ध पदार्थ कोणते? फॉर एक्झाम्पल आपण तेलकट पदार्थ खाल्लं,
म्हणजे फास्ट फूड खाल्लं तर फास्ट फूड म्हणजे काय तुमचं, हे स्निग्ध पदार्थ आहे तुमचे फॅट्स. जीवनसत्वे ADE K हे सगळे काय तुमचे जीवनसत्व. क्षार, आपल्याला जगण्यासाठी आहे ना कॅल्शियमची सुद्धा आवश्यकता असते, मॅग्नेशियमची सुद्धा आवश्यकता असते, आयरनची सुद्धा आवश्यकता असते. तर हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशामध्ये जातील, तुमच्या क्षारमध्ये जातील. तंतुमय पदार्थ कोणते, जे आपण कच्चे पदार्थ वगैरे खातो, जे भाजीपाला वगैरे खातो, हा सगळाचा सगळा जो आहे ना हा तंतुमय पदार्थामध्ये जात असतो, कच्चा पदार्थ. क्लिअर आहे. यालाच आपण आता पुढे एक्सप्लेन करूया एक एक. याच्यामध्ये आहे ना सगळ्यात पहिले चयापचयाची जी क्रिया आहे, ज्याला आपण काय म्हटलं मेटाबॉलिझम, हे कशा प्रकारच्या राहतात ते समजून घेऊ. क्रिया बघा, हे चयापचयाची जी क्रिया राहते ना याला 2 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. बघा, चयापचयाची क्रिया, चयापचयाच्या क्रिया कुठे घडतात तर पेशीमध्ये घडतात. आता ते पेशीमध्ये घडतात तर तिच्यामध्येही त्यांचे 2 प्रकार पडत असतात. तर कोणते कोणते प्रकार आहे, तर सगळ्यात पहिला पडतो बेटा ॲनाबोलिक क्रिया. ॲनाबोलिक क्रिया आणि दुसरी राहते कॅटाबोलिक क्रिया. एक आहे तुमची ॲनाबोलिक क्रिया आणि दुसरी आहे तुमची कॅटाबोलिक क्रिया. आता ॲनाबोलिक आणि कॅटाबोलिकमध्ये फरक काय हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बघा, हे ॲनाबोलिक क्रिया होत असताना आहे ना तुम्हाला ऊर्जेची गरज भासते, ऊर्जा गरज असते आणि हिच्यामध्ये ऊर्जा उत्पन्न होते म्हणजे ऊर्जा तयार होते. बरोबर आहे. म्हणजे हिच्यामध्ये काय असते, तुमची ऊर्जेची गरज असते. बरोबर आहे ना, ऊर्जाची गरज असते आणि हिच्यामधून तुमची ऊर्जा काय होते, उत्पन्न होत असते. 2 वेगवेगळ्या क्रिया आहे. साधा सिंपल प्रश्न बनतो बेटा, खालीलपैकी म्हणजे ऊर्जा कशामध्ये लागते, तर तुम्हाला सांगायचं आहे की ऊर्जेची गरज ह्या ॲनाबोलिक क्रियेला आहे. आणि ऊर्जा कोणत्या क्रियेमध्ये उत्पन्न होते, तर चयापचयाच्या कॅटाबोलिक क्रियेमध्ये तुमची ऊर्जा ही उत्पन्न होत असते. आता कसं ते पण बघा, याचे उदाहरण बघा. जसं प्रथिन आहे. याच्या अगोदरच्या मागच्या लेक्चर्समध्ये पण तुम्हाला मी सांगितलेले आहे की प्रथिनं जे असतात ना ते प्रथिनं अमिनो आम्लचे बनलेले असतात किंवा अमिनो ॲसिड्सचे बनलेले आहे, बनलेले. बघा, अमिनो ॲसिडपासून मला प्रथिनं बनवायचे आहे. अमिनो ॲसिडपासून आपलं शरीर जे आहे ना ते प्रथिनं बनवत असतं. तर हे प्रथिनं बनवण्याचं काम ह्या ॲनाबोलिक क्रियेमध्ये असतं. आता ते फुकट बनणार नाही, त्याच्यासाठी ऊर्जेची आवश्यकता तर लागणारच आहे. म्हणून आपण काय लिहिलं आहे याच्यामध्ये पहिला पॉईंट की इथे ऊर्जेची आवश्यकता आहे. बरोबर आहे ना. कोणत्या पदार्थापासून दुसरा पदार्थ तयार करणं आहे, तर अमिनो ॲसिडपासून आपलं शरीर प्रथिनं बनवत असतं. तर हे प्रथिनं बनवण्याचं कामसुद्धा कोण करत असतं, तुमच्या ॲनाबोलिक क्रियेमध्ये पेशी करत असते. कारण ह्या सर्वच्या सर्व क्रिया कशात घडत आहे बेटा, तर ह्या पेशीमध्ये घडत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 प्रकाश संश्लेषण क्रियात. प्रकाश संश्लेषण क्रिया. आता बघा, प्रकाश संश्लेषण क्रिया होते कुठे, करा बरं, एखादा जण रिप्लाय करा. प्रकाश संश्लेषण क्रिया होते कुठे, कोण करते प्रकाश संश्लेषण क्रिया, सांगा पटापट. प्रकाश संश्लेषण क्रिया कोण करतं, रिप्लाय करा. माणसं करतात का, प्राणी करतात का, बोला. प्रकाश संश्लेषण कोण करत असतं, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक हाय मेसेज टाकायचा फटाफट, म्हणजे मला समजतं, नाव घेता येतं फटाफट. अरे बरं, प्रकाश संश्लेषण जे क्रिया आहे ना ते प्रकाश संश्लेषण क्रिया तुमच्या झाडांमध्ये होत असतात. जेव्हा डे लाईट असतो म्हणजे सूर्यप्रकाश असतो, तर सूर्यप्रकाशाच्या हिच्यामध्ये आपले वनस्पती जे राहतात ते पानांच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करत असतात. बरोबर. तर इथे काय म्हणतो, हा प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये झाड ग्लुकोज तयार करत असतं. काय तयार करत असतं बेटा, ग्लुकोज तयार करत असतं. आणि ह्या क्रियेमध्ये सुद्धा पेशी काय करतात, ॲनाबोलिक क्रिया करत असतात. ही पण क्रिया कोणती आहे, तुमची ॲनाबोलिक क्रिया आहे. क्लिअर आहे. आता हिच्यामध्ये 3 नंबर, आपल्या शरीरामध्ये स्नायूंची वाढ होते.
काय होते बेटा, स्नायूंची वाढ होते आहे. तर स्नायूंची वाढ सुद्धा तुमची कोणती क्रिया येईल, ॲनाबोलिक क्रिया येईल. बघा चयापचय क्रिया सर्व पेशी करत आहे, पण त्याच्यामध्ये दोन प्रकार मी तुम्हाला सांगितले, एक ॲनाबोलिक आणि दुसरी आहे कॅटाबोलिक. ह्या ॲनाबोलिकमध्ये ऊर्जेची गरज असते आणि ह्या क्रियेमध्ये ऊर्जा उत्पन्न होते. क्लिअर आहे. तर हे एकदम बारकाईने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला प्रश्न आला अमिनो ॲसिडपासनं प्रथिनं तयार करणं ही कोणत्या प्रकारची क्रिया आहे, तर तुम्हाला सांगायचं आहे ही ॲनाबोलिक क्रिया आहे. किंवा तुम्हाला सरळ प्रश्न येईल अमिनो ॲसिडपासनं प्रथिनं तयार बनतं आहे, ही क्रिया कोण करतं आणि ह्या क्रियेचं नाव काय, तर तुम्हाला सांगायचं ही क्रिया पेशी करतात आणि ह्या क्रियाला चयापचयाची क्रिया म्हणतात. क्लिअर आहे. आता हिच्यामध्येच आपण जाऊ कॅटाबोलिककडे. कॅटाबोलिक काय म्हणतं, आपण ऊर्जा उत्पन्न होते. तर ऊर्जा उत्पन्न केव्हा होईल, ज्या वेळेस अन्नाचे पचन होईल, ज्या वेळेस अन्नाचे काय होते, पचन होत असते. क्लिअर. त्याच्यानंतर दुसरं श्वसन, म्हणजे ग्लुकोजचे विघटन होईल, ग्लुकोजचे विघटन. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या याच्यामध्ये पण, की ज्या वेळेस आपलं शरीर आहे ना, शरीराचं अन्न पचलं जातं, तर पचल्यानंतर ते काय होतं, त्याच्यातनं एक रस शोधला असतो. तो रस म्हणजे काय, तुमचा ग्लुकोज आहे. आणि ह्या ग्लुकोजचं ज्या वेळेस विघटन होतं त्या हिच्यामध्ये काय होते, ऊर्जा उत्पन्न होते. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीराची चरबी, शरीराची चरबी वितळवून सुद्धा तो ऊर्जा प्राप्त करतं. शरीर काय करतं, ऊर्जा प्राप्त करत असतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे एक्स्ट्रा फॅट्स असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या शरीराला आता सध्या ऊर्जेची आवश्यकता नाही आहे, तर ते जे फॅट घेतलेलं आहे ते काय होतं, आपल्या ढेरीबरोबर जमा होईल, नाही तर इथे असं जमा होऊन जाईल, गालाभोवती जमा होऊन जाईल. बरोबर आहे ना. हे काय आहे, ही एक प्रकारची चरबी आहे, इथे फॅट जमा झालेलं आहे. हे फॅट वितळवून शरीर काय करत असतं, ऊर्जा प्राप्त होत असतं. तर चरबी वितळून ऊर्जा प्राप्त होण्याची क्रिया म्हणजे कोणती, कॅटाबोलिक. अन्नापासून अन्नाचे पचन होणे म्हणजे ही पण क्रिया कोणती आली, तुमची कॅटाबोलिक क्रिया आली. त्याच्यानंतर श्वसन, म्हणजे श्वसन क्रियेमध्ये ग्लुकोजचे विघटन होऊ नये, आणि ग्लुकोजचे विघटन झाले म्हणजे काय होतं, ऊर्जा उत्पन्न होते. तर ही क्रिया सुद्धा तुमची कोणती आली, कॅटाबोलिक क्रिया झाली. क्लिअर आहे का. बघा हे असे प्रश्नसुद्धा तुम्ही पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघा, हिच्यामध्येही तुम्हाला ह्या एवढ्या टॉपिकमध्ये सुद्धा तुमचे प्रश्न आलेले तुम्हाला आढळतात. क्लिअर आहे. चला पुढे जायचं. आता थोडं आपण आहे ना, हे जे मी तुम्हाला 7 तत्व सांगितले, 7 पोषक द्रव्य सांगितले, ह्या पोषक द्रव्यांचं आहे ना आपण विभाजन करूया. काय करू, याचं वर्गीकरण करूया. तर पोषक द्रव्यांचे वर्गीकरण हे तुम्हाला अभ्यास करताना फार सोपं होऊन जाणार आहे. ऊर्जा देणारे, बघा ऊर्जा आहे ना, मी तुम्हाला 7 तत्व सांगितले, 7 पोषक द्रव्य सांगितले, तर प्रत्येक जणच ऊर्जा देईन अशातला काही भाग नाही आहे. काय करतो, जर जीवनसत्व म्हटलं, तुम्ही जीवनसत्वाकडनं ऊर्जेची अपेक्षा करताय बेटा, तर जीवनसत्व ऊर्जा देतच नाही, तो तुमच्या शरीरामध्ये शरीराचं रक्षण करण्यासाठी येतो. ठीक आहे ना. प्रथिन म्हटलं, प्रथिनामधनं ऊर्जा फक्त 1% मिळतं, जास्त नाही मिळत. तर प्रथिनापासून तुम्ही ऊर्जेची अपेक्षा नाही करू शकत. मग तुम्ही म्हणसाल तंतुमय पदार्थ सुद्धा ऊर्जा देत नाही. ते काय करतात, तुमच्या शरीरामध्ये उत्सर्जन मार्ग साफ करण्याचं कार्य करत असतात. मग तुम्हाला ऊर्जा देईल कोण, तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा व्यवस्थित पाहिजे, की खालीलपैकी कोण तुम्हाला ऊर्जा प्रदान करेल. तर हिच्यामध्ये लिहायचं की हिच्यामध्ये ऊर्जा प्रदान करणारे असतात बेटा कार्बोहायड्रेट्स. कोण असतात, कार्बोहायड्रेट्स व मेद. हे दोनच तुम्हाला ऊर्जा देणार आहे, बाकीचे लोक ऊर्जा नाही देणार. प्रथिने शरीराची बांधणी आणि विकास करण्याचं कार्य करेल. जर तुम्ही ना प्रथिनांपासून ऊर्जेची अपेक्षा केली तर तुमच्या शरीराची वाढ खुंटेल. समजलं ना. तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे तुमचे हाडं कमजोर राहून जातील, समजतं. मग त्यामुळे प्रथिनांना कधीच तुम्ही ऊर्जासाठी नाही लावू शकत. आपल्याला आपल्या आहारामधून प्रॉपर वेनं कार्बोहायड्रेट आणि मेद घ्यावं लागतं. मेद म्हणजे काय, फास्ट फूड म्हणजे तेलकट तेल वापरतो ना आपण आपल्या जेवणामध्ये, ते तेलच तुमचं काय आहे, तुमचे फॅट, मेद, स्निग्ध पदार्थ. क्लिअर. चला पुढे. 2 शरीर बांधणीसाठी कोण कामात येईल.
प्रश्न आला, शरीर बांधणीसाठी किंवा शरीराची वाढ किंवा विकास करण्यासाठी कोणते तत्व पोषक द्रव्ये कामात येतील खालीलपैकी? तर तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये तुमचे प्रथिन म्हणजे प्रोटीन्स हे कामात येणार. 3. सर प्रथिने ऊर्जा नाही देणार का? हो बेटा, एक लक्षात ठेव, हे जे प्रथिन आहे ना, हे प्रथिनं फक्त 1% ऊर्जा देतात. किती टक्का ऊर्जा देतात? फक्त 1% ऊर्जा देतात. हे शरीरामध्ये येतात का हे लक्षात ठेव. प्रथिनांपासून आपल्या शरीरामध्ये विकर तयार होतात. काय तयार होतात? विकार नाही बरं, हे विकर आणि विकारमध्ये फरक आहे. विकार म्हणजे बेटा रोग आणि विकर म्हणजे काय? उत्प्रेरक. बघ, आपलं शरीर आहे ना एक केमिकल फॅक्टरी आहे. हां, ह्या केमिकल फॅक्टरीमध्ये आहे ना वेगवेगळे मूलद्रव्य आतमध्ये जात आहे. आपण जे खातो ना ते एक प्रकारचे मूलद्रव्यच आहे. आता त्या मूलद्रव्यांपासून ना शरीराला ऊर्जेची आवश्यकता आहे, काहीतरी बहुमूल्य गोष्टींची आवश्यकता असते, तर त्याची एक रिॲक्शन करावी लागते. बरोबर? ते रिॲक्शन करण्यासाठी काही विकर जे राहतात ना ते मदत करत असतात. फॉर एक्झाम्पल, बघ, तुझे बाबा आहे, पप्पा आहे, ह्या पप्पांचा पारा हायपर आहे सध्या. कसा झाला आहे? हायपर आहे. पण पप्पा तुला मारता नाही आहे. हा तू आहे, हा तुला काय करता आहे? मारत नाही आहे. आता एक लक्षात घे, जेव्हा हे तुझे बाबा तुला मारत नाही आहे, पण एक लक्षात ठेव, तुझा मित्र आला एक बाहेरून आणि हा मित्राला काय झालं, सपोज मानून चाल की तुला काहीतरी 60% मार्क पडले आणि तुझ्या मित्राला 75% मार्क पडले. आणि तुझा मित्र सांगतोय, काका मी तर याला सांगत होतो अभ्यास करा म्हणून, पण याला केला नाही. हा काय करत होता? हा नदीवर जायचा, मित्रांसोबत खेळायला जायचा, हे जायचा ते जायचा. एकदम काय करतोय माहिती आहे का? पप्पा ऑलरेडी काय हायपर आहे आणि हायपर असताना हा तिच्यामध्ये इंधन टाकायचं काम करतोय. बरोबर आहे ना? म्हणजे भडकवायचं काम करतोय. मग तुझे पप्पा भडकले आणि भडकल्यानंतर तुला ठोकला. बरोबर आहे की नाही? मग आता रिॲक्शन झाली की नाही? तुला ठोकला म्हणजे रिॲक्शन झाली. मग ह्या रिॲक्शन करण्यामध्ये मदत कोणी केली? तर तुझा हा जो मित्र होता 75% असणारा तो. क्लिअर आहे ना? मग यानं काय केलं? ते रिॲक्शन घडून आणली. मग हा झाला बेटा तुझा विकर. आणि हे जे विक्रे राहतात ना, हे प्रथिने तयार करतात आपल्या शरीरामध्ये की भाऊ रिॲक्शन गरजेची आहे, करा, हे त्याला प्रोत्साहन देत राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपल्या शरीरात साखर असते. कशात? रक्तामध्ये ग्लुकोजच्या स्वरूपात असते. बरोबर आहे की नाही? तिला नियंत्रित ठेवण्याचं कार्य कोण करत असतं? तर इन्सुलिन करत असतं. बरोबर आहे? तर इन्सुलिनसुद्धा काय एक प्रकारचा विकर आहे. समजलं? आपण कार्बोहायड्रेट खाल्ले, ते कार्बोहायड्रेट खाल्ले, प्रथिनं खाल्ले, ते खाल्लं, ते खाल्ल्यानंतर वेगवेगळ्या लोकांना पचवण्यासाठी पण विक्रे वेगवेगळी असतात. ती विक्रेसुद्धा कशाची बनलेली असतात? सर्वचे सर्व विक्र कशाची बनलेली आहे? प्रथिनांची बनलेली. क्लिअर आहे? म्हणजे प्रथिनं हे तुझं शरीर बांधणीचं कार्य करत आहे. त्याच्याकडनं ऊर्जा फक्त 1% जवळपास येणार आहे. समजलं? याचं फार इम्पॉर्टन्स आहे बेटा प्रथिनांचं. हे तुला ऊर्जा जी आहे ती फार कमी देणार आहे. ठीक आहे? चला, समजलं सर्वांना? रिप्लाय करायचा बेटा. समजलं असलं ना की रिप्लाय करायचा. हो सर समजलं आम्हाला. मला पण इकडे छान वाटतं की चला बा पोरं व्यवस्थित ऐकताय. हां, चला. आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता देण्याचं कार्य कोण करतं? आपल्या शरीराला रोगप्रतिकारक क्षमता असते की नाही? जसं आता एक्झाम्पल फॉर एखादा 10 लोकांना सर्दी झाली, आपल्याला नाही झाली, तर आपण काय विचार करतो? अरे माझी रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे बाई. बरोबर आहे की नाही? मला आतापर्यंत सर्दी नाही झालेली. बरोबर? मग ही रोगप्रतिकारक क्षमता कोण देत असतं? हेच पोषक द्रव्य देत असतात. तर ह्या पोषक द्रव्यांपैकी कोण देतं बेटा? तर हिच्यामध्ये आहे तुमचे जीवनसत्वे. कोण आहे? जीवनसत्वे व क्षार. कोण आहे? क्षार. क्लिअर आहे का? हे एवढे बेटा, यांना एकदम प्रॉपर वेने एकदम डोळ्याखालून घाला. याच्यावर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये प्रश्न एकदम आरामात बनणार आहे. काय म्हणतो माहिती का? ऊर्जा देणारा कोण? ऊर्जा देणारा पोषक द्रव्य कोण? तर तुम्हाला ऑप्शनमध्ये हे दोघी असतील. दोघी नसतील बरं, दोघीपैकी एक रे. ठीक आहे? दोघी नसतील तर कार्बोहायड्रेट आणि मेद हे तुम्हाला ऊर्जाच देण्याचं कार्य करते. सगळ्यात फास्ट ऊर्जा कोण रिलीज करल? तर हा तयार करतो. समजलं का? मेद.
आणि त्याच्यानंतर कोण, तर हा. कारण आपण फास्ट फूड खाल्लं, वडापाव खाल्ला, एकदम क्विक एनर्जी आली, नाही फास्ट फूड आहे, बरोबर आहे, पण हार्मफुल पण आहे भरपूर, बरोबर आहे. म्हणून आपण याला अवॉइड करतो आणि याच्यावर येतो. क्लिअर आहे ना. पण हा सुद्धा काही प्रमाणात गरजेचा आहे शरीरामध्ये. क्लिअर. लक्षात ठेवा, शरीर बांधणीसाठी कोण कार्यात येतं, शरीराची विकास करण्यासाठी आणि बांधणीसाठीचं कार्य प्रथिन करत असतं. शरीराला रोगप्रतिकारक क्षमता प्रदान करण्याचं कार्य जीवनसत्वे करत असतात आणि या जीवनसत्वांना मदत करत असतात क्षार. जसा क्षार काय, जसं आपण ना मीठ घेतलं बेटा, मीठमध्ये कोण असतो, सोडियम असतो आणि क्लोराईड असतो. तर हे तुमचे काय झाले बेटा, सोडियम क्लोराईड हा काय झाला, एक प्रकारचा क्षार आहे की नाही. सोडियम क्लोराईड हा क्षार आहे. हा काय करत असतो, आपल्या गळ्याजवळ इथे थायरॉक्सिन नावाची ग्रंथी असते. ते थायरॉक्सिन ग्रंथी काय काय करत असते, तुमच्या शरीराची वाढ कंट्रोल करत असते. त्याचप्रमाणे हृदयाचे ठोके पण नियंत्रित करत असतात. तर म्हणजे एक लक्षात ठेवा, तुमची वाढ करणे म्हणजे काय, शरीराची बांधणी करणे किंवा रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे काय, हा तुम्हाला गलगंड नावाच्या आजारापासून सुद्धा वाचवत असतो. ठेंगा होऊन जातो, इथे मोठा असा गळा सुजून जाते, बरोबर आहे ना. म्हणजे ते रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढवते. इवन हा शरीराच्या विकासासाठी पण मदत करत असतो. क्लिअर. चला, होप तुम्ही सगळं नोट डाऊन करत असावे. हा, सगळं नोट डाऊन करत चला. चला पुढे. आता हे जे पोषक द्रव्य असतात ना, हे पोषक द्रव्यांमधलं काय सगळ्यात जास्त आपल्या शरीराला आवश्यक असतं आणि कशाची मात्रा आपल्या शरीरातला कमी प्रमाणात आवश्यकता असते, तर हे सुद्धा फार लक्षात ठेवा. जे जास्त प्रमाणात गरजेचे असतात ना, जास्त प्रमाणात तर हे काय करतात माहिती आहे का, थोडेसे शुद्ध मराठी जास्त वापरतात. तर जास्त प्रमाणातला आहे ना, एकदम शुद्ध हिच्यामध्ये बृहद्द प्रमाण म्हणतात. कोणतं प्रमाण म्हणतात बेटा, बृहद्द प्रमाण. आणि एक जे राहतं ना, ते कमी प्रमाण असतं, कमी प्रमाण. तर कमी प्रमाणाला म्हणतात ते सूक्ष्म प्रमाण. आणि याला समग्र सुद्धा म्हणू शकतात. समग्र प्रमाण सुद्धा याला म्हणू शकतात. याला समग्र प्रमाण, की समग्र प्रमाणात कोणत्या पोषक तत्वांची आवश्यकता जास्त आहे आणि सूक्ष्म प्रमाणात आवश्यकता कोणाची आहे. तर हिच्यामध्ये पहिला लक्षात ठेवा, रोज आपण कार्बोदके खात असतो. रोज पोळी भाजी वगैरे सगळं खाल्लं, सकाळी उठल्यापासून ब्रेड वगैरे खाल्ले, हे सगळेचे सगळे कशात गेले, हे कार्बोदकांमध्ये चालले गेले. क्लिअर आहे. याच्यासोबतच आपण मोड आलेले अन्न खातो, अंडे खातो, नॉनव्हेज वगैरेचं ग्रहण करतो, दूध पितो, हे सगळं कशामध्ये गेलं, प्रथिनांमध्ये गेलं. त्याच्यानंतर उरलं सुरलं तुम्हाला हे दिसून गेले, कोण, चालता बोलता भजे वडे वगैरे दिसून गेले, तेलकट पदार्थ दिसून गेले, हे कशामध्ये आले, मेदमध्ये आले. यांचा आपल्या शरीराला जास्त प्रमाणाची आवश्यकता असते. क्लिअर आहे ना. म्हणजे आणि कमी प्रमाणात आवश्यकता कोण, हिच्यामध्ये लिहायचे जीवनसत्वे. कोण आहे, जीवनसत्वे. आणि 2 नंबरला आहे तुमचे मिनरल्स, क्षार. क्लिअर आहे. हे आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणामध्ये पाहिजे. पाणी तर आपण घेतोच, पाणी मध्यम प्रमाणामध्ये लागत असतं, त्याच्या आधी हिच्यात आपण त्याला लिहिलेलं नाही आहे. क्लिअर आहे. चला, आता हिच्यातला पहिला व्यक्ती आपण घेऊया अभ्यासामध्ये, तो आहे कार्बोदके. ठीक आहे. एक पहिला मुद्दा टाकायचा, नाही तर त्याला ABCD, नाही तर असा तुम्ही पण टाकू शकता की पहिला पोषक द्रव्य तर आपण काय नाव टाकलं त्याचं, कार्बोदके. बघा, एकदम कानाच्या खिडक्या व्यवस्थित ऐकायचं, व्यवस्थित लिहून घ्यायचं, बोर्डमधला डॉट अँड डॉट तो सुद्धा लिहायचा तुम्ही. काही सोडायचं नाही. बघा, कार्बोदक काय भानगड आहे. कार्बोदक म्हणजे आपलं शरीर आहे ना, एक गोष्ट एकदम बारकाईने लक्षात ठेवा, आपलं शरीर ज्या वेळेस कार्बोदकांचं पचन करतं तर त्याला ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये ते कन्वर्ट करतं. कशाच्या स्वरूपात कन्वर्ट करतं बेटा, ग्लुकोजच्या स्वरूपात. आणि ह्या ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. 1000 वेळा परीक्षामध्ये पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे हा, की ग्लुकोजचा फॉर्म्युला काय. इवन SSC GD मध्ये सुद्धा हा प्रश्न येतो, रेल्वेमध्ये सुद्धा हा प्रश्न येतो. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय, C6H12O6 हा काय तुमचा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. कार्बोदकांचं आपल्या शरीरामध्ये पचन झाल्यानंतर तुमचं शरीर कार्बोदकांना कशात पाठवतो, ग्लुकोजमध्ये पाठवतो. आणि एक लक्षात ठेवा, ग्लुकोज म्हणजे ही नैसर्गिक साखर आहे. ही काय बेटा तुमच्या शरीरासाठी नैसर्गिक साखर आहे. समजलं का. हे एकदम लक्षात ठेवायचं. कार्बोदक म्हणजे इनडायरेक्टली काय आहे, तुमची नैसर्गिक साखरचं काम करत असतं.
क्लिअर आहे. त्याचे भरपूरसे साखरेचे प्रकार आहे पुढे, आणखी ते शिकू आपण. त्याला शर्करा असं नाव म्हणतात. काय म्हणतात बेटा? नैसर्गिक शर्करा. नैसर्गिक शर्करा हे याचं नाव आहे. क्लिअर. आता लक्षात ठेवायचा, भरपूर वेळेस प्रश्न काय येतो, खालीलपैकी कार्बोहायड्रेट किंवा कार्बोदक नाही. खालीलपैकी कोण कार्बोदक नाही? तर आता बघा, ह्या कार्बोदकामध्ये कोण कोण असतं? एक, कार्बोदकामध्ये असतो बेटा कार्बन. 2, हिच्यामध्ये असतो हायड्रोजन. आणि 3, हिच्यामध्ये असतो ऑक्सिजन. हे 3 जण असले, हे 3 मूलद्रव्य असले म्हणजे त्याला आपण कार्बोदक म्हणायचा. बरोबर आहे की नाही? तिघीची तिघी पाहिजे, एकही कमी नको. जसं हिच्यामध्ये बघा, ग्लुकोजमध्ये कार्बन आहे का? हो. कार्बन म्हणजे कशाने डिनोट करतो आपण? सी न. हायड्रोजन कशाने डिनोट करू बेटा? एच न. आणि ऑक्सिजन कशाने दाखवू आपण? ओ न. बरोबर आहे ना? तर हे आहे काही नाही बघा, कार्बन आहे 6, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, म्हणजे हा काय झाला? कार्बोदक झाला. पण ज्या वेळेस मी जर असं म्हटलं की भाऊ NH3 किंवा मी म्हटलं H2O, हा NH3 म्हणजे काय? अमोनिया. हा काय झालं? पाणी. मग हिच्यामध्ये तुम्ही म्हणसाल सर हिच्यामध्ये इथं हायड्रोजन आहे, मग याला कार्बोदक म्हणायचं का? आता नाही, हिच्यामध्ये हे तिघीही पाहिजे मला. हे तिघीही पाहिजे. तर हे तिघी आहे का? नाही. इथे तुमचा हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन कुठे गेला? तर कार्बन नाही आहे, म्हणजे हा सुद्धा नाही. क्लिअर आहे ना? साधा सिंपल प्रश्न आहे, 1 मार्क तुम्हाला आरामात घेण्यास मदत करतो. क्लिअर आहे? म्हणजे तुम्हाला समजलं की कार्बोदक बघायचं आहे तर कार्बोदकामध्ये कार्बन असायला हवा, हायड्रोजन असायला हवा, ऑक्सिजन असायला हवा. क्लिअर आहे सर्वांना? हे जर असतील बेटा तर तुम्हाला त्या प्रोडक्टला तुम्ही काय म्हणू शकतात? कार्बोदक म्हणू शकतात. क्लिअर? बघा, हा हिच्यामध्ये लिहून घ्यायचा, हा शरीराचा 1% भाग तयार करतो. म्हणजे कार्बोदक आहे ना बेटा, फक्त ऊर्जा प्रदान करत असतो. कार्बोदक हा काय करत असतो? ऊर्जा प्रदान करत असतो. तरीही आपण हा याला कॉन्ट्रीब्युशनमध्ये पार्ट देऊन दिलाय की हा शरीराचा 1% भाग तयार करत असतो. क्लिअर आहे ना? ऊर्जा प्रदान करतो. जसं फॉर एक्झाम्पल बघायचं आहे, ऊर्जा लागते. बोलायचं आहे, ऊर्जा लागते. चालायचं आहे, ऊर्जा लागते. बरोबर आहे ना? ह्या सगळ्या कार्यांसाठी तुम्हाला ऊर्जेची आवश्यकता आहे. म्हणजे ते कशातनं मिळेल? कार्बोदकांमधनं मिळेल. क्लिअर आहे ना? म्हणजे एकदम जीवनाचा अमूल्य पार्ट आहे. क्लिअर? 2, हा ऊर्जा प्रदान करतो. बघा, तोच पॉईंट आला पुढे. हा ऊर्जा आपल्याला देत असतो. पुढे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, 1 ग्रॅम कार्बोदक खाल्ले. सर्वांच्या डोक्यामध्ये फिरणारा प्रश्न, तुमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे की सर आम्ही 1 ग्रॅम कार्बोदक खाल्लं, 1 ग्रॅम पोळी घेतली, 1 ग्रॅम पोळी घेतली, मोजून घेतली अशी छान, आणि असं मोजून टाकलं आणि मोजल्यानंतर तिला विचारलं की पोळी सांग आता तुझ्यामध्ये किती कॅलरी आहे? मग ते पोळी सांगेन तुम्हाला. बघा आता 4.2 कॅलरी आहे. काय आहे बेटा याच्यावरनं? 4.2 कॅलरी आहे. आता तुम्ही म्हणणार, आणखी एक गंमत सांगतो बेटा तुम्हाला, हे कॅलरी भानगड काय आहे सर? हे समजायचं कसं? कारण किलोचं तर माप दिसतं ना सर, ग्रॅमचं माप दिसतं, लिटरचं माप दिसतं, याचं माप कसं ओळखायचं? तर लक्षात घ्या बेटा, जर सपोज तुम्हाला 1 kg पाणी गरम करायचं आहे, अरे सर तुम्ही म्हणसान काय भानगड आहे सर, पाणी लिटरमध्ये मोजता? नाही बाई, मी kgमध्ये मोजलं, मानून चाला. 1 किलो पाणी मी मोजलं, बिकर घेतला, बिकर म्हणजे भांडं घेतलं, भांड्यामध्ये पाणी टाकलं, 1 किलो मोजलं. बरोबर? ह्या 1 किलो पाण्याचं तापमान 1 डिग्री वाढवायचं आहे फक्त. किती डिग्री वाढवायचं आहे? 1 डिग्री. 1 किलो पाण्याचं तापमान किती वाढवायचं आहे बेटा? 1 डिग्री वाढवायचं आहे. तर हे 1 डिग्री वाढवण्यासाठी जे इंधन तुम्ही खर्च कराल ना, जे इंधन खर्च कराल फक्त 1 डिग्री तापमान वाढवण्यासाठी, त्या इंधनाला तुम्ही काय म्हणू शकतात माहिती आहे? 1 किलो कॅलरी. काय म्हणू शकतात? 1 किलो कॅलरी. सॉरी, किलो कॅलरी. समजलं का? म्हणजे 1 kg पाण्याचं फक्त 1 डिग्री तापमान तुम्हाला वाढवायचं आहे तर किती कॅलरी लागतील? तर 1 किलो कॅलरीची आवश्यकता असते. हे लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला समजलं असेल की कॅलरी किती असू शकतात. क्लिअर आहे? चला, म्हणजे तुम्हाला प्रश्न आला बेटा एकदम सिंपल 1 ग्रॅम कार्बोदकापासून किती ऊर्जा मिळते? तर तुम्ही सांगायचं 4.2 कॅलरी ऊर्जा मिळते सर आपल्याला.
समजलं ना? पुढे म्हणजे तुम्ही आजपासून पूर्ण सगळ्यांचं वजन करून पाहू शकता. हां, एवढं वजन आहे म्हणजे एवढी ऊर्जा मिळणार. क्लिअर आहे की नाही? चला जायचं पुढे आणखी. तुम्ही नाही म्हटलं तरी पुढे जावंच लागेल ना. चला रिप्लाय करा बरं बेटा सगळ्यांना. सगळे लिहिताय ना? सगळे नोट्स बनवत आहेत का? येस ऑर नो? सगळे नोट्स बनवत आहेत का? एक रिप्लाय करा बरं. सगळे नोट्स बनवत आहेत का? फटाफट फटाफट रिप्लाय करा. येस सर. ओके. बाकीचे एवढे मुलं ऑनलाईन आहे, रिप्लाय करा बरं बेटा फटाफट. कोण कोण सगळे नोट्स बनवत आहेत का? रिप्लाय करा. येस सर. व्हेरी गुड वैभव. चला बाकीचे रिप्लाय करा. येस हितेश. येस यश शेळके. व्हेरी गुड. येस ठीक आहे. चला हिच्यामध्ये आणखी आता एक पुढे एक रिप्लाय हे टाकायचं आहे तुम्हाला की कार्बोहायड्रेटचं एकक काय? हां, कार्बोहायड्रेट्सचे एकक. जसं आता तुम्ही म्हणसाल सर आता ऊर्जेचे एकक काय सांगितले बेटा? तर आत्ता लक्षात या की कॅलरी हे काय सांगितले मी? ऊर्जेचे एकक सांगितले. विसरायचं नाही हा. कॅलरी ऊर्जेचे एकक आहे. कॅलरी ऊर्जेचे एकक आहे. कार्बोहायड्रेटचे एकक काय? मग कार्बोहायड्रेट मोजायचे त्याचं एकक काय? तर त्याला म्हणायचं सॅकराइड्स. काय म्हणायचं? सॅकराइड्स. हे काय बेटा तुमचं? हे तुमचे कार्बोहायड्रेट मोजण्याचं एकक आहे. एकक काय भानगड असते? तेच किलोग्रॅम वगैरे जे असतं ना तेच असतं बेटा, दुसरं काहीच नसतं. की कार्बोहायड्रेट कशामध्ये मोजतात? तर सॅकराइड्समध्ये मोजतात. क्लिअर आहे ना? सॅकराइड काय भानगड आहे? तर साखर, शुगर, साखर. बघा साखर दिसतंय का? सॅकराइड. हां सर साखर. हां त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती त्या कार्बोहायड्रेटमध्ये? ते एकक सांगतं सॅकराइड्स. बरोबर आहे की नाही? कार्बोहायड्रेट आता सांगितलं ना, कार्बोहायड्रेट म्हणजे काय बेटा? एक प्रकारचा ग्लुकोज. आणि ग्लुकोज काय असतं? तर साखर, नैसर्गिक साखर. तर याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती हे कोण सांगतं? तर सॅकराइड्स हे त्याचं एकक सांगत असतं. क्लिअर आहे का सगळ्यांना? बघा काही काही मुद्दे ऑनलाईनमध्ये समजत नाही, मी पण ॲक्सेप्ट करतो बेटा. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही क्लासला येता, क्लासला आलं की मला डायरेक्ट विचारायचं की सर आपल्याला तुम्ही जे काल समजवलं ते काही समजलं नाही, मला वापस समजवा. ठीक आहे ना? मी तुम्हाला वापस समजवलं बेटा. आणि समजून घेणं फार गरजेचं आहे. एकदा कॉन्सेप्ट समजला त्यातले रट्टा मारायची गरज पडत नाही. वेळे राहतात, पोरं रट्टे मारतात, पाठ करतात, काही नाही 4 ते 5 दिवसात विसरून जातात. कॉन्सेप्ट समजायचा, 4दा वाचायचा. तुम्हाला रिव्हिजनचा एक मूलमंत्र सांगितला आहे, 5 वेळा रिव्हिजन केली डायरेक्ट डोक्यात जातो विषय. ठीक आहे ना? फक्त वाचत राहायचं. कॉन्सेप्ट समजला, वाचत राहायचं. वाचलं म्हणजे तुम्हाला वापस वाचता येतं. तुमच्या अर्ध्या रात्रीसुद्धा विचारलं सॅकराइड काय भानगड आहे रे, तुम्ही डायरेक्ट सांगसाल ना सॅकराइड म्हणजे कार्बोहायड्रेट मोजण्याचं एकक. समजलं ना? कार्बोहायड्रेटपासून काय मिळतं? कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याच्यापासून ग्लुकोज बनतं आणि पेशी त्याला पचवतं. आणि पेशी पचवल्यानंतर त्याला काय करतं? ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट करून टाकतं. मग ऊर्जा कशात मोजता? तर ऊर्जा मोजतात तुमची कशामध्ये? कॅलरीमध्ये. क्लिअर आहे का? हे एवढे सगळे मुद्दे तुमच्या डोक्यात ऑटोमॅटिक येत जाते. तुम्हाला काय करायचं आहे? फक्त रिव्हिजन देत राहायची. हां चलो सॅकराइड झाला. आता आपण आहे ना ग्लुकोजचा फॉर्म्युला बेटा मी तुम्हाला सांगितलं, पाठ करून घ्यायचा तो. आता इथे लिहायचे कार्बोहायड्रेटचे प्रकार. कार्बोहायड्रेटचे प्रकार. आता कार्बोहायड्रेटचे प्रकार जो राहतो ना तिच्यातला पहिला येतो बेटा मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड्स याच्याबद्दल पूर्ण एकदम डिटेलिंगमध्ये आपण रेल्वेच्या बॅचमध्ये शिकवत असतो. जेवढं ग्रुप डीला एकदम डिटेलमध्ये छान शिकवलं जातं. ते तुम्हाला जेवढं ग्रुप पोलीस भरतीला गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, जीडीला जेवढं गरजेचं आहे तेवढं मी प्रॉपर घेऊन राहिलो. बाकी तुम्ही जर म्हणसाल की सर याच्यावर ग्रुप डी होऊन जाईल का? नाही बाळांनो, ग्रुप डी नाही होणार, ल जास्त करावं लागतं. हां या मोनोसॅकराइड एक हिच्यामध्ये लिहायचा शर्करेचा एक रेणू असतो. शर्करेचा एक रेणू असतो. आता बघा रेणू काय भानगड आहे? सर आम्हाला अणू समजला. आम्हाला काय समजला? अणू. अणू काय असतो?
एखाद्या पदार्थाचा लास्ट पार्टिकल जो अभेद्य आहे, ज्याला भेदू शकत नाही, ज्याला तोडू शकत नाही, तो पार्ट म्हणजे कोण? अणू. आणि जेव्हा असे दोन अणू एकाच पदार्थाचे किंवा दोन वेगवेगळ्या पदार्थांचे एकत्र येतात, एकाच पदार्थाचे दोन अणू किंवा 2, 3 आले, 4 आले, असे एकत्र जेव्हा येतात आणि एकत्र आल्यानंतर एक प्रोडक्ट बनवतात ना, असे एकत्र येतात. म्हणजे बघा, एक अणू ऑक्सिजनचा आला, एक अणू ऑक्सिजनचा आला, अ अधिक ओ, तो O2 तयार झाला. बरोबर आहे ना? असे दोन अणू एकत्र आले, त्याच्यानंतर O अधिक O, तो काय तयार झाला बेटा? O3 तयार झाला. हा, आता बघा, O2 म्हणजे कोण? ऑक्सिजन. O3 म्हणजे कोण? ऑक्सिजन. तुम्ही म्हणणार सर असं कसं पॉसिबल आहे? हा बेटा पॉसिबल आहे. पहा, O2 म्हणजे कोण? जो आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन. आणि O3 म्हणजे कोण? जो ढगात गेल्यानंतर वरती आपल्याला जो ओझोन भेटतो ना, तो त्याला म्हटला तो O3. समजलं का? म्हणजे आहे कोण? ऑक्सिजनच आहे. ऑक्सिजन दाखवला ना. पण ज्या वेळेस O अधिक O तयार होतो तर हा श्वसनासाठी उपयुक्त असतो. क्लिअर आहे का? O अधिक O, O3 झाला की त्याला ओझोन म्हणतात, जो अतिनील किरण थांबवण्यासाठी मदत करत असतो. क्लिअर आहे की नाही? जेव्हा एकाच मूलद्रव्याचे 1-2 अणू किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त अणू एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं बेटा? रेणू म्हटलं जातं. क्लिअर आहे की नाही? तर आता एक लक्षात घ्यायचं, साखर हा काय म्हणतोय आता? शर्करेचा एक रेणू असतो. कशामध्ये? मोनोसॅकराइड्समध्ये. आता साखरेचा एक रेणू काय भानगड आहे? साखरचा एक रेणू. तर साखरचा त्याच्यासाठी फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? साखरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तुम्हाला आला पेपरमध्ये खालीलपैकी साखरचा फॉर्म्युला सांगा. तर याला म्हणायचं C12 H22O11. C12 H22O11. हा काय झाला बेटा? तुमचा शर्करा. काय झाला? हा शर्करा. साखरला कंसात टाकू का? शर्करेचा एक रेणू म्हणजे हा एक रेणू याच्याबरोबर असतो. कोणासोबत? मोनोसॅकराइड सोबत असतो. क्लिअर आहे का? तुम्ही म्हणणार सर बापरे, हे तर भरपूर मोठं जास्त आहे. असं नाही, आपण एक रेणू धरला, ठेवून दिला याच्यासोबत, मोनोसोबत. म्हणजे हा काय म्हणतो? मोनो. हा अखंड यक. बरं. कुंदन अरविंद कोलते किती जण आहे? एकच आहे ना? की 3 वेगवेगळे जण आहे? नाही, हा एक आहे साखरचा अणू रेणू. हा साखरचा रेणू कोणामध्ये पाहिजे? मोनोसॅकराइडमध्ये पाहिजे. क्लिअर आहे का? साखरेचा फॉर्म्युला सुद्धा लक्षात पाहिजे बेटा. काय काय? C12 H22O11. हा साखरचा फॉर्म्युला आहे. पेपर उचलून बघून घ्या, साखरचा सुद्धा फॉर्म्युला विचारतात. सोपे फॉर्म्युला आहे बेटा हे. चला, तर एक रेणू कोणाचा पाहिजे बेटा? शर्करेचा पाहिजे मोनोसॅकराइडमध्ये. हिच्यामध्ये 2 टाकायचा. हा चवीला गोड असतो. मी जेवढे मुद्दे लिहून देतो ना तेवढे मुद्दे प्रॉपर करा. कितीही भयंकर पेपर निघाला ना, पोलीस भरतीचा, SSC GDचा, याच्या बाहेरचा सिंगल क्वेश्चन नाही फाकणार. हे पाण्यात सहज विरघळतात. हे पाण्यात सहज विरघळतात. 4 ह्या उदाहरणार्थ 4 मध्ये उदाहरण लिहा. याच्यामध्ये कोण कोण येतो तर तुम्ही सांगायचं सर याच्यामध्ये सगळ्यात पहिले ग्लुकोज येतो, त्याच्यानंतर याच्यामध्ये फ्रुक्टोज येतो, त्याच्यानंतर याचा येतो गॅलॅक्टोज. हे काय आहे? तर हे सगळे मोनोसॅकराइड आहे. सिंपल प्रश्न पडेल, खालीलपैकी मोनोसॅकराइड कोणता? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे सगळे काय आहे? मोनोसॅकराइड आहे. ह्याच्यात काय आहे? साखरेचा एक रेणू प्रेझेंट आहे. हे चवीला कसे असतात? तर हे गोड असतात. हे पाण्यामध्ये सहजपणे विरघळून जातात. बरोबर आहे. आता फ्रुक्टोज कुठून भेटतो? तर तुम्ही जेवढेही फळं खातात ना बेटा, निसर्गात आढळणारे सगळे फळं निसर्गातच आढळतात. हे फळांमधनं काय भेटतो? फ्रुक्टोज भेटत असतो. गॅलॅक्टोज नावाचा जो मोनोसॅकराइड असतो तो दुधातनं भेटत असतो. ठीक आहे. आणि ग्लुकोज तर तुम्हाला माहिती आहे की कार्बोहायड्रेटमधनं ग्लुकोज मिळतो. क्लिअर आहे का सर्वांना? आणि यालाच रक्तातील साखरसुद्धा म्हणतात. ग्लुकोजलाच काय म्हणतात बेटा? रक्तातील साखरसुद्धा म्हणतात. रक्तातील साखर कोणती? तर तुम्ही सांगायचं रक्तातील साखर ग्लुकोज असते. सिंपल. चलो,
और आगे जाते हैं थोड़ा थोड़ा. आणि एक मुद्दा खाली एका कंसामध्ये करून लिहायचा. एक कंस करायचा छान असा आणि तिच्यामध्ये लिहायचा कृत्रिम साखर जी नैसर्गिक साखरेपेक्षा 550 पट गोड असते. 550 पट गोड असते. तर तिला म्हणायचं बेटा सॅक्रिन. काय म्हणायचं? सॅक्रिन. हे कृत्रिम आहे. हे काय आहे? कृत्रिम साखर आहे. ही एवढी घाण असते ना. फॉर एक्झाम्पल तुम्हाला याच्याबद्दल आज एकदम सांगतो मी. आपण स्टेशनवर जातो, मुंबईला वगैरे स्टेशनवर जातो आणि त्या स्टेशनवर गेल्यानंतर तुम्हाला आहे ना काही ज्यूस बनताना दिसतात त्या प्लॅटफॉर्मवर. ऑरेंज ज्यूस, लेमन ज्यूस वगैरे असे बनताना बनतच असतात. आपल्याकडचा उसाचा ज्यूस तो डायरेक्ट मिळतो, तर इथे केमिकलद्वारे बनवतात. आता एक लक्षात ठेवा, त्या केमिकलमध्ये आहे ना बेटा हे साखरसुद्धा वापरत नाही. त्या केमिकलमध्ये आहे ना साधं सिंपल की साखर वापरली पाहिजे ना आपली उसापासून बनलेली, तर हे त्याच्यात साखरसुद्धा वापरत नाही रे. हे तिच्यामध्ये सॅक्रिन वापरतात आणि हे सॅक्रिन एवढी भयानक असते की हे 550 पट गोड असते. किती? 550 पट गोड असते. दुकानामध्ये गेल्यानंतर आपण जे पेढे खातो, किराणा दुकानामध्ये जे पेढे भेटतात किंवा आपण कोणत्या ठिकाणी यात्रेला गेलो तर बघा भरपूर गोड भयानक पेढे भेटतात. आता ते गोडचं प्रमाण आहे ना इले ॲडजस्ट नाही करतायत. हे सॅक्रिन जे राहतं ना, हा एवढसा थेंब जरी टाकला ना तो एवढ्या बैगुनाभर दुधाला गोड करू शकते. समजलं का? मग हे काय करतात, तिच्यात बुच्चन भरतात आणि टाकून देतात आणि ते होऊन जातं भयानक गोड. तो पेढा खाताबरोबर डायरेक्ट डोक्यात जाते. बरोबर आहे की नाही? पण तो डोक्यात जाणारा पेढा म्हणजे तो सॅक्रिनचा बनलेला आहे. आणि आणखी एक याची विशिष्ट ओळख सांगतो मी तुम्हाला. हा खाल्ल्यानंतर सुरुवातीला गोड लागेल आणि गिळताना हा कडू मारून जाईल. समजलं का? एकदम बारीक कडू चव मारून देईन की तोंड कसंच मसंच होऊन जाईल. म्हणजे काय झालं, तुम्ही सॅक्रिन खाल्लं. जे पदार्थ गोड होता तो खाल्ल्यानंतर डायरेक्ट डोक्यात चालला गेला, त्याला म्हणायचं सॅक्रिन. आणि तो केमिकलपासून तयार झालेला बेटा भयंकर हार्मफुल असतो हा. समजलं ना? तर हा कधीच खायचा नाही. चलो पुढे समजलं. मग कृत्रिम साखर जी नैसर्गिक साखरेपेक्षा 550 पट गोड असते त्याला काय म्हटलं आता? सॅक्रिन म्हटलं. आता क्लिअर? चला, हा मोनोसॅकराइड आपला पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार लक्षात घ्या, ॲलिगोसॅकराइड. ॲलिगोसॅकराइड. आता ॲलिगोसॅकराइड्स काय भानगड आहे ते पण लक्षात घ्या. ॲलिगोसॅकराइड हिच्यामध्ये 2 ते 10 रेणू असतात. कशाचे? शर्करेचे. बरोबर. आता हिच्यामधून जसं आपण म्हटलं लॅक्टोज, उदाहरण, याचे सगळे उदाहरणं लिहून घेऊ सध्या. उदाहरण लिहून घेऊ. हिच्यामधनं भेटला लॅक्टोज शर्करा. काय भेटला बेटा? लॅक्टोज शर्करा. 2 नंबरला एका खाली एक लिहिजा माल्टोज शर्करा. हे सगळे काय आहे? हे कार्बोहायड्रेट आहे. जे आपण शिकतोय ना हे कार्बोहायड्रेटचे प्रकार आहे. क्लिअर? त्याच्यानंतर एक असतो बेटा सुक्रोज. हिच्यावर भयंकर लेवलला प्रश्न विचारतात तुम्हाला परीक्षेमध्ये. सुक्रोज शर्करा. आता लक्षात घ्यायचा, हा जो लॅक्टोज शर्करा आहे ना, तो लॅक्टोज शर्करा भेटतो कुठून? तर लॅक्टोज शर्करा जो राहतो ना तो दुधातनं भेटत असतो आपल्या शरीराला. कशातनं भेटत असतो? दूध. जे दूध आपण पितो ना तर दुधातनं तुम्हाला काय भेटत असतो? लॅक्टोज शर्करा भेटत असतो. क्लिअर आहे? त्याच्यानंतर हिच्यामध्येच आहे धान्य. कोणतंही धान्य खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट माल्टोज शर्करा एंटर करतो. क्लिअर आहे? जो निसर्गतः शुगर आहे ते हार्मफुल नसते बेटा शरीराला. क्लिअर? त्याच्यानंतर आपण ऊस, गाजर आणि बीट हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा इम्पॉर्टंट आहे. हे परीक्षेला येऊन गेलेले आहे. सगळेच्या सगळे पाठ करायचे. हे काय प्रश्न येईल बघा. गाजर, बीट किंवा ऊस यांच्यापासून खालीलपैकी कोणता शर्करा मिळतो किंवा सुक्रोज शर्करा खालीलपैकी कशात अवेलेबल असतो? तर तिच्यात ऑप्शन इन दूध,
हिच्यामध्ये धान्यामध्ये कोणताही सांगून देतील, गहू सांगून देतील आणि एक टाकतील ऊस, एक अमुक ढमुक टाकून देतील आणि तुम्हाला सांगतील सांगा सुक्रज शर्करा कुठे आहे, नाही तर सांगतील सांगा लॅक्टोज शर्करा कुठे आहे. हां, हिच्यावर प्रश्न बनतात, हे पाठच करून ठेवायचे, एकदम तोंडी पाठ. क्लिअर. चला, साखरचा फॉर्म्युला सांगितला ना बेटा. आणि हे सुक्रोज शर्करा आहे ना, हेच आपल्या घरातली साखर असते. साखर घरातील जे आपण व्हाईट शुगर खातो ना, चहामध्ये वापरतो वगैरे, त्याचंच दुसरं नाव काय आहे, सुक्रोज. हे चला पुढे 3 नंबरचा प्रकार आहे बेटा, याचा लास्ट प्रकार आहे हा पॉलीसॅकराइड. पॉलीसॅकराइड्स बघा, पॉलीसॅकराइड्स म्हणजे काय, हिच्यामध्ये हजारो रेणू असतात. म्हणजे 1 2 नसतो, 4 नसतो, 10 नसतो, याच्यामध्ये काय असतात, हजारो रेणू असतात. बघा, मोनो ह्या शब्द जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येणार ना, तिच्यामध्ये एक लक्षात ठेवायचा. मोनो म्हणजे एक, डाय म्हणजे 2, पॉली म्हणजे अनेक. काय आलं बेटा, पॉली म्हणजे अनेक. तर एवढं लक्षात ठेवायचं. आपला पहिला आला मोनोसॅकराइड, दुसरा आला ऑलिगोसॅकराइड. ऑलिगो म्हणजे त्याच्यामध्ये 2 ते 6 पर्यंत असतील. किती, 2 ते 6 पर्यंत असतील. पॉलीमध्ये अनेक असतील. तर लक्षात ठेवायचं, पॉलीसॅकराइड म्हणजे हजारो रेणू आहे. कशाचे, शर्करेचे. कशाचे, शर्करेचे. पुढे हा जो आहे ना, हा चवहीन असतो. कसा असतो, चवहीन. हे जेवढेचे जेवढे मी सांगतोय ना, हे सगळे निसर्गतः भेटणारे कार्बोहायड्रेट्स आहे किंवा शुगरचे प्रकार आहे, साखरचे प्रकार आहे. आता एक लक्षात ठेवायचं, हा जो एकमेव पॉलीसॅकराइड असतो ना, हा गोड लागत नाही, याला चवच नाही. हे काय का चवणी लागत तेही तुम्हाला सांगतो, 2 मिनिटात समजून देईन तुम्हाला. हिच्यामध्ये याचे उदाहरण बघा काय भानगड आहे. आता पहिलं उदाहरण आहे बेटा सेल्युलोज. सगळ्यात इम्पॉर्टंट, भयानक लेवलले प्रश्न येतात त्याच्यावर. तुमचा कापड कशाचा बनलेला आहे, तुमचा कागद कशाचा बनलेला आहे, तर तुम्ही सांगायचं हे सगळं सेल्युलोजपासून बनलेलं आहे. आणि सेल्युलोज कुठून भेटतं, तर झाडांपासून सेल्युलोज बनत असतं. बरोबर आहे ना. आता तुम्ही काय केलं, एक कापूस घेतला, कापूस चांगला धुतला घेतला वगैरे, कोणाच्या शेतातनं तोडून आणला आणि त्याला खाल्ला. चव लागेल का रे त्याची. असं कापड घेतला तोंडामध्ये चावताय चव येईल का तुम्हाला, नाही. कारण तो काय, सेल्युलोज आहे. तो कशाचा प्रकार आहे बघा, पॉलीसॅकराइड. आणि इथे काय लिहिलं बेटा, याला चवहीन आहे. बरोबर आहे की नाही, याला चवच नाही आहे. समजलं. तर सेल्युलोजपासून कापडही बनतो, कागदही बनतो. 2 नंबर. 2 नंबरला येतो बेटा स्टार्च. काय तो, स्टार्च. बघा, आणि हिच्यामध्ये लिहून घ्यायचं वाटलंच तर इथे, हे पाण्यात विरघळत नाही. हे पाण्यात विरघळत नाही. जसं आपण बघा, मागचा फ्रुक्टोज घेतला, पाण्यामध्ये विरघळतो. बरोबर. लॅक्टोज घेतला, पाण्यामध्ये विरघळतो. तुम्ही सेल्युलोजवर विरघळा बरं पाण्यामध्ये. कागद बघा बरं, टाका बरं, आपला कापड टाका बरं पाण्यामध्ये. धुवाळ टाकला, धुवाळ टाकल्यावर शड गायब, आयला कुठं गेला. बरोबर आहे ना. असं होतं का, नाही. कारण सेल्युलोज पाण्यामध्ये विरघळत नाही ना. समजलं का. स्टार्च काय भानगड आहे. फॉर एक्झाम्पल, आपण आहे ना बटाटा खातो. बटाटा खाल्ल्यानंतर आहे ना, तिच्यावर बघा असं एक लिक्विड कापल्याबरोबरच तिच्यातनं एक लिक्विड बाहेर येतं. बरोबर आहे ना. तोच तुमचा स्टार्च असतो. त्याच्यातनं असं त्याला दाबल्यानंतर एक दुधासारखा एक पदार्थ पडत असतो. बरोबर. तोच तुमचा काय असतो, स्टार्च असतो. क्लिअर आहे ना. फॉर एक्झाम्पल बिबडे करतो आपण, बिबडे, किंवा आपल्या आई पापड वगैरे थापायचे पापड करत असते. तर सगळ्यात पहिले गहू आणतात, त्याला भिजवतात. भिजवल्यानंतर त्याला काय करतात, मिक्सरमधनं काढतात. मिक्सरमधून काढलं की त्याला कापडामध्ये गुंडाळतात आणि हे असं दाब दे ना की त्याच्यातनं बाहेरून असं दूध पडतं. ते दूधच म्हणजे तुमचा काय बेटा, हा स्टार्च आहे. समजलं का. हा स्टार्चला सुद्धा काय असते, हे पाण्यामध्ये विरघळत नाही. आणि हे 2 तुम्हाला लक्षात ठेवायचे. प्रकार याचे भरपूर आहे, भरपूर प्रकार आहेत. मी एवढे प्रकार तुम्हाला सांगणार नाहीये, कारण याची गरजही नाही तेवढी. 2 मिनिटं. याच्यामध्ये 3 नंबरला करून घ्यायचा ग्लायकोजेन. काय करायचं, ग्लायकोजेन काय भानगड आहे हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. जेव्हा जास्त प्रमाणात असलेले ग्लुकोज हे
इन्सुलिनच्या मदतीने यकृतमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवतात. ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवतात. हे लक्षात ठेवायचं. ग्लायकोजन काय भानगड आहे? ग्लायकोजन एक प्रकारचा पॉलिसॅकॅराइड आहे, हे तुम्हाला ॲक्सेप्ट आहे. त्याच्यानंतर काय, हे जास्त प्रमाणात जर आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज झालं की नाही, मग काय करणार, शरीर फेकून देईन का? एवढी मोठी मेहनत वाया जाऊ देईन का? नाही. तर तो काय करतो, हे इन्सुलिनच्या मदतीने घेतं. इन्सुलिन कुठं तयार होतं? स्वादुपिंडामध्ये, पॅनक्रियाजमध्ये. कुठं तयार होतं? स्वादुपिंड पॅनक्रियाजमध्ये हे तयार होत असतं. तर हे स्वादुपिंडाच्या इन्सुलिनच्या मदतीनं यकृतामध्ये आहे ना, हे ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलेलं असतं. क्लिअर आहे की नाही? हे ग्लायकोजन पुढे हिच्यामध्येच येतो बेटा कायटीन. काय येतो? कायटीन. हे तुम्हाला चार फार महत्त्वाचे. कायटीन काय भानगड आहे? एखादं झुरळ घ्या, शेणातला किडा घ्या, किंवा एखादा मॉलुस्का संघातील कोणताही एखादा एक कीटक घेऊन घ्या, प्राणी घेऊन घ्या. हां, आता एक लक्षात ठेवा, त्यांच्या शरीरावर आहे ना एक कडक प्रकारचं एक आवरण असतं. झुरळ तर तुम्ही पाहिलं आहे की नाही? इवन माकोळासुद्धा पाहिला आहे. माकोळ्याच्या अंगावर सुद्धा एक प्रकारचं कडक असं आवरण असतं. जसं आपलं शरीर आहे, हे दाबलं, आता हे दाबल्यावर हे कडक नाही ना रे, हे त्वचा आहे ना वरती, हे दाबलेली जाते ना, बरोबर. त्याच्या शरीरावर आहे ना कडक आवरण असतं. ते कडक आवरण म्हणजे कशाचं बनलेलं असतं? ते कायटीनचं बनलेलं असतं. आणि हे सुद्धा एक प्रकारचं पॉलिसॅकॅराइडच आहे बेटा. क्लिअर आहे ना? हिच्यात लिहून घेता वाटलं असतं, कीटकांच्या अंगावरील त्वचा ही कायटीनचे बनलेली असते. क्लिअर आहे? आणि कार्बोहायड्रेटचे टेस्ट, मागच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये मी बघितलं आहे की तुम्हाला आहे ना काहीतरी टेस्ट विचारल्या गेल्या होत्या की बुवा कार्बोहायड्रेट आपल्याला तपासायचं आहे की ह्या पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट आहे का, असं तपासायचं आहे, किती प्रमाणात आहे. तर याच्यासाठी आहे ना काही टेस्ट केल्या जातात. इथे तुमचे ते ग्लुकोज याचे कार्बोहायड्रेटचे प्रकार संपले. इथे कार्बोहायड्रेटचे प्रकार संपले. इथे पुढे स्टार करून तुम्हाला लिहायचं याच्या टेस्ट. काय लिहायचं बेटा? याच्या टेस्ट. हां, टेस्टमध्ये लिहायचं सगळ्यात पहिली टेस्ट येते आयोडीन टेस्ट. आयोडीन टेस्ट किंवा यालाच म्हटलं आता ब्ल्यू प्रिंट टेस्ट. ब्ल्यू प्रिंट टेस्ट हिच्यामध्ये आहे ना आयोडीनचा वापर करतात. कशाचा वापर करतात? आयोडीनचा वापर करतात. आयोडीनचा रंग तुम्हाला माहिती आहे, जवळजवळ असा डार्क ब्राऊन येलोइश रंग असतो आयोडीनचा. हा जर एखाद्या बटाट्यावर टाकला तर बटाटा जो आहे ना डायरेक्टली त्याचा रंग डार्क ब्ल्यूमध्ये होऊन जाईल. कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल? डार्क ब्ल्यूमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजे तिच्यामध्ये कार्बोहायड्रेट अवेलेबल आहे, स्टार्च अवेलेबल आहे, याचा तो डायरेक्टली शुद्ध स्वरूप हे देऊन देतो, आपल्याला रिझल्ट देऊन देतो. म्हणजे आयोडीन टाका, आयोडीन टाकल्यावर त्याचा रंग निळा झाला म्हणजे तिच्यात कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे. क्लिअर आहे? तर त्यालाच काय म्हटलं गेलं बेटा? आयोडीन टेस्ट. तुम्हाला प्रश्न आला की आयोडीन टेस्ट कशाशी संबंधित आहे किंवा ब्ल्यू प्रिंट टेस्ट कशाशी संबंधित आहे, तर तुम्ही सांगायचं कार्बोहायड्रेटशी संबंधित आहे. कशाशी? कार्बोहायड्रेटशी संबंधित आहे. आणखी एक टेस्ट आहे हिच्यामध्ये, त्याला म्हणायचं मॉलिस टेस्ट. मॉलिस टेस्ट. ठीक आहे? हिच्यामध्ये सुद्धा आयोडीनच वापरला जाता, पण त्याला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता? मॉलिस टेस्ट म्हणू शकतात. क्लिअर आहे? पुढचा मुद्दा हिच्यामध्ये आज टाकून ठेवा. इथे कार्बोहायड्रेट आपले बेटा संपले. उद्या चालू होईल हिच्यामध्ये प्रोटीन्स. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर प्रश्न बनतात बेटा याच्यातनं प्रथिने. आजच्या आज घरी म्हणजे तुमचे झालेले जेवढेही पॉईंट्स आहे याच्यावर 2-2, 3-3 वेळा रिव्हिजन मारून घ्या, डोक्यामध्ये फिट करून टाका. उद्या मी तुमच्या डोक्यामध्ये प्रोटीन्स टाकून देईल. प्रोटीन झाला की लगेच तुमच्या डोक्यामध्ये व्हिटॅमिन पण उद्या टाकून देईल. क्लिअर आहे? चला लगेच फटाफट रिप्लाय द्या. काही प्रॉब्लेम आहे का? 1-2 जणांनी जरी रिप्लाय दिलेत चालेल. चला, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असेल तर मला यस टाका, प्रॉब्लेम नसेल तर सिम्पली नो टाका. आणि सगळ्यांनी बेटा व्हिडिओ झाला की व्हिडिओला लाईक करून जायचं आहे. हां, चलो.
चला, याचा अर्थ काही प्रॉब्लेम नाही आहे कोणाला. रिझल्ट अभ्यास करत राहा, रिझल्ट आपल्याच बाजून लागणार आहे. कारण एवढे मोठे पॉईंट्स दिल्यानंतर आहे ना 100% रिझल्ट लागेल. आणि मी रोज आता ऑनलाईन येणार आहे. ठीक आहे, चलो मग आजच्यासाठी इथेच थांबूया. अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट.